आपली शाळा. वैर तुम्हाला काय वाटतं तू पुस्तकी किडा खरंच देव माणूस आहे का? आणि शिक्षण ज्ञान दुसरं तिसरं काही नसून विद्या आहे. आणि या विद्येचं माहेरघर म्हणाल तर सरस्वती. मग सर विद्याचं सासर कोणतं आहे? मुख्याध्यापकानं कसलं चालतं करतं ग्रंथालय आणलं, कसले कसले शब्द तोंडावर फेकून मारते. आग लागली त्या शाळेला, मोठं त्या शाळेचं कौतुक. अरे आपशकुन्या, ह्या घरात राहायचं असेल ना तर हातपाय चालवायचं, नाही तर बापाला सांगून घरी बसवल. आता कसं कामात बोलीस बघ. तशी हुशार आहे तू. हा मग मी हुशारच आहे. पण कधी कधी येण्यासारखं कर. अरे फक्त सर म्हणा किंवा झोळसर म्हणा किंवा सकाळी गेटवरती काय होतं ते निर्मावालं, हवं तर तुम्ही मला निर्मावालं सुद्धा म्हणू शकता. मग सर कसा होता तुमचा पहिला दिवस? नाही म्हणजे त्या 10वीच्या कार्ट्यांनी काय त्रास बिरास नाही दिला? काहीतरी करावं लागलं. तिच्या डोक्यातून ना शिक्षणाचं भूत काढलंच पाहिजे, नाहीतर अवघड व्हायचं. तिला माझ्याशिवाय ना दुसरं कुणीच दिसलं नाही पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. आणि मी तर असाच आहे. मी गावात असो किंवा शाळेत असो, मला तू कुठेही घाबरायची गरज नाही. हवं तर तू मला तुझा मित्र समज. जा एन्जॉय कर, पोहायला जा. चल. मला तर वाटलं हाय असं उतरवायचंय, म्हणून मी ती टिंब पण उतरवली. टिंब टिंब उतरवली आज काय तुझं? काय म्हणलं? मला वाटलं नाही ते हात हाय असं उतरवलं. आज तुला उतरली तुम्ही चांगला वाटलं. काय झालं? काल धारा काढत होतो ना, त्यामुळे ती बोटच वळाली नाही. मला वाटलं घरच्याने तुला गडी म्हणून ठेवला घरी. मग मी पण तुला उचलून आपटीन. हा उचलून आपटील म्हणजे आपण बरं आपटला असतं, पण मला डॉक्टरने सांगितले जड वस्तू उचलत जाऊ नको. आज तुझा गुत्त्यावर नाही कार्यक्रम केला तर माझं नाव बी पांडू नाही. हा आता गाहुली का नाही? इथे प्रत्येक पाऊल एक नवी वाट, इथे प्रत्येक श्वासा